सर्वप्रथम जय हिंद, वंदे मातरम, 24 आवर गुड मॉर्निंग। 2024 किती दुःखात गेलं किती सुखात गेलं मला माहीत नाही, परंतु येणाऱ्या 2025 हे 1,01,000% सुखात जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेविषयी भगवानांना प्रार्थना करतो। सर्वजण खुशीत राहा, जिंदगी एकदाच आहे, पुन्हा जिंदगी नाही आहे। मित्रांनो, 20 वर्ष देश सेवा केल्यानंतर माणूस जर एवढा आनंदी जीवन जगत असेल, सगळ्या गोष्टी जर करत असेल, तर तुम्ही खूप पैसे कमवून सुद्धा दुःखी राहत असेल, ही खूप मोठी शोकीनता आहे। आणि राहिली गोष्ट जिंदगी जगण्याची, ज्याचे त्याचे सोच विचार। मित्रांनो, जिंदगी जेवढे प्रॉब्लेम येतील तेवढी जिंदगी तुमची खुश होईल। त्यासाठी तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह राहावं लागेल आणि पॉझिटिव्ह विचारात राहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या फॅमिली मुलाबरोबर तुम्ही पॉझिटिव्ह राहा, आनंदित राहा, एवढी मी प्रार्थना करतो। आणि एक सैनिक जर खुशीत जिंदगी जगत असाल, एक याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली नाही। कारण मी तुम्हाला एक जातात एक सांगतो, 15 दिवसामध्ये पुसेगाव येऊन जाऊन 770 किलोमीटर, उदगीर येऊन जाऊन 912 किलोमीटर, सातारा येऊन जाऊन 240 किलोमीटर आणि आझाद मैदान येऊन जाऊन 580 किलोमीटर असा 15 दिवसाचा प्रवास करून जर फौजी आनंदी जीवन जगत असेल जनशोक कारण डफळ, तर तुम्ही पण आनंदी जीवन जगण्याची पायऱ्या शोधून काढाव्यात आणि आनंदी जीवन जगण्याच्या काही गोष्टी शोधून काढाव्यात एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। पुढल्या व्हिडिओमध्ये 100% सांगितलं आहे आनंदी जीवनासाठी काय करावं लागेल। जय हिंद, वंदे मातरम, थँक्यू।